Yeah, okay, fine. So we have started with electric dipoles. मग इलेक्ट्रिक डायपोल्स काय असतं तर तुमच्या समोर मी इलेक्ट्रिक डायपोल्स मांडतोय. तर इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे दोन इलेक्ट्रिक चार्जेस इक्वल इन मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन सेपरेटेड बाय सर्टन डिस्टन्स, त्याला म्हणायचं इलेक्ट्रिक डायपोल. इथं मी डिफाईन करतो वाटल्यास, ठीक आहे. डेफिनिशन, तो डेफिनेशन लिखता हूँ. टू electric charges equal in magnitude but opposite in direction, but opposite in nature म्हणतो, ठीक आहे. but opposite in nature separated by certain distance, त्यांना म्हणायचं इलेक्ट्रिक डायपोल. आता इलेक्ट्रिक म्हटल्यानंतर ऑब्विसली दिस इज रिलेटेड विथ इलेक्ट्रिक चार्जेस. आणि डाय म्हणजे दोन पोल आहे, एक पॉझिटिव्ह पोल आहे तर दुसरा निगेटिव्ह पोल आहे. इलेक्ट्रिक डायपोल समजून आलं मग सर्वांना, ठीक आहे. मग ह्या इलेक्ट्रिक डायपोलकडे असते डायपोल मोमेंट, ठीक आहे. मग ही डायपोल मोमेंट काय आहे तर ती पण डिफाईन करतो. आता मी हे जी डेफिनेशन लिहिली ही कशाची आहे, इलेक्ट्रिक डायपोलची. सो मैं यहाँ पे रफ करके ये लिखता हूँ इलेक्ट्रिक डायपोल. ओके, इलेक्ट्रिक डायपोल तो लिखा मैंने यहाँ पे. टू इलेक्ट्रिक चार्जेस इक्वल इन मैग्नीट्यूड, वेरी इंपॉर्टेंट डेफिनेशन, इक्वल इन मैग्नीट्यूड बट अपोजिट इन नेचर सेपरेटेड बाय सर्टन डिस्टन्स इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक डायपोल इज कॉल्ड ॲज, ठीक आहे. ते लिहायचं राहिलं इथं, तर तेवढं कन्सिडर करून घ्या. आता इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट दुसरी टर्म घेतो. मग काय असते इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, तर इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आता सगळ्यात जास्त प्रश्न आणि सगळ्यात जास्त तुमचे टॉपिक ऑफ इंटरेस्ट ह्या याच्यावर राहतात इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटचं. आता पी बार लिहिले, स्मॉल पी बार आहे, हा लक्षात ठेवायचं, स्मॉल आहे, कॅपिटल नाही, स्मॉल पी बार. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, मग इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट त्याची मी आधी इक्वेशन लिहितो. मग हे इक्वेशन आहे आपलं इक्वेशन. तर इक्वेशन लिहिलं पी बार इज इक्वल्स टू, इथं लिहितो क्यू इंटू 2L बार. आता हे काय असतं तर क्यू इंटू 2L बार, बघा हे झालं इक्वेशन बच्चा पार्टी. आता इथं डेफिनेशन लिहितो. मग डायपोल मोमेंटची डेफिनेशन काय आहे, दी प्रोडक्ट ऑफ, कशाचा प्रोडक्ट आहे हा, तर प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ either of the charge, दोघांपैकी कुठलाही चार्ज घ्या, either of the charge and dipole length is called as, ठीक है. दोनों को क्या बोलेंगे, is called as electric dipole moment. ओके, सो बच्चा पार्टी इंटरेस्टिंग. हे बघा आता मग मी तुम्हाला टर्म समजून सांगतो. मगाशी हे बघा हे दोन चार्जेस होते, मी तुम्हाला सांगितलं दोन्ही चार्जेस मॅग्निट्यूडमध्ये इक्वल आहे. हा 2 कुलम असेल तर दुसरा पण 2 कुलमच आहे, फक्त हा प्लस आहे तर दुसरा काय आहे मायनस. अँड दे आर सेपरेटेड बाय डिस्टन्स डी. मग हे जे डिस्टन्स डी आहे त्यांच्यामधलं जे सेपरेशनचं डिस्टन्स आहे त्याला आपण डायपोल लेंथ म्हणतो. दोन पोलमध्ये, दोन चार्जेसमध्ये असणारं जे डिस्टन्स आहे इट इज ऑल्सो कॉल्ड एज, क्या बोलते हैं इसको, हाँ बोलो शिवराज, प्रेम, साक्षी, लक्ष देते, सई, सिद्धी लक्ष देते, पार्ट जो सांगतोय पार्ट तो लक्ष देतोय, हां. सो टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस सेपरेटेड बाय सर्टन डिस्टन्स, तर त्याला म्हणतात इलेक्ट्रिक डायपोल. आणि इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, नेक्स्ट डेफिनेशन लिहिली मी, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट इट इज डिनोटेड बाय पी बार. त्यानंतर इलेक्ट्रिक डायपोल त्याची डेफिनेशन लिहिली आपण. मग आता आपण हे जे इक्वेशन लिहिलं आहे, डेफिनेशन लिहिलं आहे, प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड, इक्वेशन झालं. आता आपला तिसरा पार्ट आहे. पहिलं झालं इक्वेशन, दुसरं झालं डेफिनेशन, तिसरं आपण त्याचं SI युनिट लिहूयात. आता SI युनिट लिहिता येईल का रे बाबा, हो तुम्हाला सांगा बरं. पी बार इज इक्वल्स टू चार्ज आहे मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स आहे. मी आता डी लिहितो हां डिस्टन्ससाठी.
सांगा बरं, चार्जचं युनिट सांगेल मला कोणी काय असतं? आता एवढं शिकलोत आपण. कुलम, व्हेरी गुड. आणि डिस्टन्स युनिट काय असतं? मीटर, यस. मग झालं, डायपोल मोमेंटचं युनिट पण झालं कुलम मीटर. मग याचा युनिट मिळालं कुलम मीटर. तसंच डायमेन्शन्स काढता येतील का त्याचे? सांगा बरं, डायमेन्शन्स पी बारचे कुलम मीटर हे त्यांचं युनिट होतं. मग कुलमचे डायमेन्शन्स तोंडपाठ करायला सांगितलेले आहेत. कुलमचे डायमेन्शन्स असतात करंट I1 T1 आणि मीटरचे डायमेन्शन्स असतात L1. मग मासची क्वांटिटी तर नाहीच आहे आपल्या केसमध्ये. लेंथ 1, टाइम 1 आणि करंटची व्हॅल्यू 1. सो दिस इज इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. झाले डायमेन्शन्स. फाईन. यहाँ तक चीज़ें क्लिअर? बघा काय काय घेतलं मग आधी आपण? इलेक्ट्रिक डायपोल, त्याची डेफिनिशन, त्यानंतर इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, त्याचं इक्वेशन, त्याची डेफिनिशन, त्याचं SI युनिट, त्याचे डायमेन्शन्स. मग अशा प्रकारे आपलं हे जी टर्म आहे इलेक्ट्रिक डायपोलची, ती इलेक्ट्रिक डायपोलची टर्म कंप्लीट झाली. त्याचे जे रिलेटेड गोष्टी होत्या त्या मी कंप्लीट केल्या. आता आणखी पुढचा जे कन्सेप्ट आहे ह्या इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटबद्दलच बोलतो. नोट टेकिंग पॉईंट. ही इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट ही वेक्टर क्वांटिटी पी बार इज ए वेक्टर क्वांटिटी. आता पी बार ही जी टर्म आहे ना ती याच्यासाठी पण वापरतात बरं का, लिनियर मोमेंटमसाठी. फिजिक्स 1मध्ये ती लिनियर मोमेंटमसाठी, फिजिक्स 2मध्ये ती इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटसाठी. बघा ना किती म्हणजे कॉन्ट्रास्टिंग आहे. तर म्हणजे फिजिक्समध्ये एकच नोटेशन एकाच डेफिनेशनला वापरायचं असं नाही आहे, समजून घ्या. ठीक आहे. बरं, वेक्टर क्वांटिटी हुआ पी बार इज अ वेक्टर क्वांटिटी. दुसरा, मग पी बारला डायरेक्शन पण असेल. सो पी बार इज ऑलवेज डायरेक्टेड. बघा MCQ मध्ये विचारला जाणारा प्रश्न, ऑलवेज डायरेक्टेड फ्रॉम फ्रॉम निगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज. ओके. अँड नाव आता बच्चा पार्टी, तुम्ही ह्याला कम्पेअर करणार का रे? मॅग्नेटिझममध्ये आपण शिकलो होतो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, त्याच्यासोबत कम्पेअर करायला आवडेल का कुणाला? होमवर्कसाठी ठेवू का तुम्हाला? ठीक आहे. हे जसं डेफिनेशन, SI युनिट, डायमेन्शन्स आणि नोट्स लिहिलेत मी आता, तसंच आय वुड लाईक यू टू कम्पेअर इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. ठीक आहे. कम्पेअर इलेक्ट्रिक डायपोल हे इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये झालं आणि दुसरं आपलं कोण? मॅग्नेटिक डायपोल. ठीक आहे. तर मग ह्या दोन गोष्टी तुम्ही कम्पेअर कराव्या आणि मला त्याचा ॲन्सर सांगावं. ठीक आहे, कम्पॅरिझन करून. तर तुम्ही असं पाहताल की SI युनिट, डायमेन्शन्स वगैरे थोडे वेगवेगळे येतील, पण त्यांच्या डेफिनेशन ऑलमोस्ट सेम आहेत, एक्झॅक्ट आहेत. इक्वेशन पण ऑलमोस्ट सेम आहेत. त्या प्रकारेच घ्यायचं आहे. ठीक आहे. बरं, तिथं आपण काही टर्म्स शिकलो होतो तशाच टर्म्स इथं पण शिकायच्यात. मग आता इलेक्ट्रिक डायपोलच्या काही इम्पॉर्टंट टर्म्स आहेत, सम इम्पॉर्टंट टर्म्स आहेत, त्या आपण इथं लिहूया. ठीक आहे. सो सम इम्पॉर्टंट टर्म्स. ठीक आहे. इम्पॉर्टंट टर्म्स मग काय त्या इम्पॉर्टंट टर्म्स? तर काय नाही, फक्त डायपोल ॲक्सिस म्हणजे काय आणि डायपोलचं इक्वेटर म्हणजे काय. तर मग अशी सांगितल्याप्रमाणे एक चार्ज कसा आहे आपला -Q, दुसरा चार्ज कसा आहे बाबा हो +Q. ठीक आहे. आणि ह्या दोन्ही चार्जेसमधनं जर एखादी इमॅजिनरी लाईन चालली अशी, an imaginary line passing through both charges, इसको क्या बोलेंगे रे बाबा? क्या बोलेंगे? कोई बताएगा मेरे को? सिद्धि, शिवराज, साक्षी? एक्सिस, इसको बोला जाता है एक्सिस. तो ये इलेक्ट्रिक डायपोल का है, तो दैट्स वाई दिस इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक डायपोल एक्सिस. तो मैं यहाँ पे बच्चा पार्टी आपको क्या करता हूँ, पार्ट लिख के देता हूँ, वो आप उसका डेफिनेशन लिखो. देखो मैं इसको म्हणजे सेंटेंस बोलतो ते. an imaginary line passing through both charges of an electric dipole is called as dipole axis. ठीक है. तो ये हो गया डायपोल एक्सिस. सिमिलरली ये डायपोल एक्सिस को कॉन्ट्राडिक्टरी, देखो यहाँ से सेंटर है सपोज ये डायपोल का, और यहाँ से ऊपर से लाइन आया ऐसा, इसको क्या बोलेंगे?
एन इमेजिनरी लाइन. हाँ बोलो, कोई बताएगा इसका डेफिनेशन? इलेक्ट्रिक डायपोल. Passing through center and perpendicular to axis. यस, व्हेरी गुड. सो झालं, तशीच डेफिनेशन आहे मग जे मॅग्नेटिक डायपोलमध्ये तुम्ही अभ्यासली आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय फिजिक्समध्ये ना कम्पॅरिझन करायला शिका. जर तुम्ही कम्पॅरिझन केलं तर तुम्हाला गोष्टी पटपट शिकायला समजायला सोपं पडेल. ठीक आहे. आणि माझा रोल आहे ॲज अ टीचर म्हणून की तुम्हाला त्या गोष्टी कम्पॅरेटिव्ह मॅनरमध्ये शिकवायचं, मग जेणेकरून आपलं कन्फ्युजन दूर होतं. सो दिस इज डायपोल इक्वेटोर. ठीक आहे. So this is equatorial line and this is axial line. That's it. ठीक है. So इसको बोलेंगे dipole axis. An imaginary line passing through both charges of a electric dipole is called as electric dipole axis. Electric dipole equator. जसं साक्षी जी ने सांगितलं आता. An imaginary line passing through center of the electric dipole and perpendicular to dipole axis is called as electric dipole equator. हो गया. आणि ज्यांना इथं मी सांगून सुद्धा समजलं नाही आहे तर तुम्ही पुस्तकाचा सहारा घ्या. आता पुस्तकामध्ये पेज नंबर 265, आय थिंक सगळ्यांकडे नवीनच पुस्तक आहे रिवाइज एडिशनचं. मॅच होतंय का सांगा बरं? पेज नंबर 265 क्वेश्चन नंबर 53. मी आज ते नवीन पुस्तक घेतलं आहे. सिद्धी, साक्षीजी, साक्षी, यस, या, ओके देन, ओके चलो. ते दरवेळेस आपलं काही ना काही थोडं मिसमॅच व्हायचं तर आणि ते पुस्तकच इथं सापडत नव्हतं, पण ते स्टाफ सुट्टीवर होता, त्या आल्या. त्यांना म्हटलं बाबा मला ते पुस्तक शोधून द्या. ते स्टोर रूममध्ये एवढ्या पुस्तकांचा ढीग आहे, कुठं शोधायचं त्याला. त्यांना माहीत असतं ते रोज त्याच्यातच मुलांना द्यायला असतात. बरं ठीक आहे. सो या I was trying to explain the concept in this fashion. So now I would like you guys to go on to the page number 266. Question number 55 बघा बरं सर्वांनी. Question number 55 शिवराज, प्रेम. Question number 55 पेज नंबर 266 आपलं मेन टेक्स्टबुकचं. ओके. हां, काय लिहिलं आहे? प्रश्न काय आहे? पोलार मॉलिक्यूल आणि नॉन पोलार मॉलिक्यूल काय असतात. मग एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. आपण काय करूया, डायरेक्ट कम्पॅरिझनच करून टाकूयात. बघा मी तुम्हाला आहे ना हे पण शिकवतोय नोट्स कशा काढायच्या. तर नोट्स म्हणजे काय, फापट वाचरा नाही लिहायचा. तुम्हाला जे समजते ना तुमच्या भाषेत ते लिहायचं. पोलार मॉलिक्यूल, नॉन पोलार मॉलिक्युल्स. ठीक आहे. मग पोलार मॉलिक्यूलमध्ये काय काय दिलं आहे बघा बरं. आर द मॉलिक्युल्स इन विच द सेंटर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज अँड द निगेटिव्ह चार्ज इज नॅचरली सेपरेटेड. त्याला पोलार मॉलिक्यूल म्हणतात. आता सेंटर ऑफ पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज म्हणजे काय, तर असं ट्रीट करा की एखादा मॉलिक्यूल आहे बघा, इकडे बघा, इथं सगळे पॉझिटिव्ह चार्जेस आहे आणि इकडे निगेटिव्ह चार्ज आहे. म्हणजे एक मॉलिक्यूल आहे, त्या मॉलिक्यूलमध्येच सेंटर ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस अँड सेंटर ऑफ निगेटिव्ह चार्ज इज नॅचरली सेपरेटेड. म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी डिस्टन्स दिसतंय तुम्हाला. ओके. आणि इथं नॉन पोलरमध्ये ना एकाच ठिकाणी तो मॉलिक्यूल दिसेल आणि दोन्ही एकाच ठिकाणी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. मग इथं डिस्टन्सच नाही आहे, पण इथं असे थोडे लांबले गेलेले आहेत. कळतंय का? लॉजिक समजतंय का तुम्हाला? हे बघा, वाटलं नसलं समजलं ना कन्सेप्ट. इथं थोडा इथं आहे ना एकाच ठिकाणी टिंब आहे आणि इथं आहे ना असा इलिप्सॉइड आहे, थोडा इलिप्सॉइड. ठीक आहे. इलिप्सॉइड, इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे ह्या एंडला निगेटिव्ह चार्ज. मग असा मॉलिक्यूल की ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चा जो सेंटर आहे त्यांचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा तो मॅच होत नाही आणि इथं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकाच ठिकाणी एकाच पॉईंटला आहेत. आता मॉलिक्यूल म्हटलं ना, ॲटम म्हटले की त्याच्यामध्ये असतात प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स आणि न्यूक्लियसमध्ये असतात न्यूट्रॉन. तर त्यांची जी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी त्याच्याबद्दल बोलतोय. पण आता तुम्हाला थोडं लॉजिक कळेल, तर तुम्हाला थोडं केमिस्ट्री जर कळलेलं असेल तर बरं का. तर पोलर मॉलिक्यूल, नॉन पोलर मॉलिक्यूल ह्या डायग्रामवरनं काय समजते बघा. मग इलेक्ट्रिक डायपोलमध्ये आपण काय बघितलं, एक निगेटिव्ह चार्ज होता, एक पॉझिटिव्ह चार्ज होता, सेपरेटेड बाय सर्टन डिस्टन्स. म्हणजे पोलर मॉलिक्यूलमध्ये नक्कीच इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट ही नॅचरली एक्झिस्ट करते. आणि नॉन पोलरमध्ये पॉझिटिव्ह आणि सेंटर एकाच ठिकाणी आहे, ते ओव्हरलॅप करू राहिले एकमेकांना. म्हणजे काही इथं डिस्टन्स नाही, म्हणजे इथे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट नॅचरली एक्झिस्ट करत नाही, इथं नॅचरली एक्झिस्ट करते. सो
मी परत एकदा डेफिनेशन वाचतो. क्वेश्चन नंबर 55 आणि 56 दोन्ही एकत्र घेतोय मी. ओके फाईन. सो डिफाईन पोलर मॉलिक्यूल. दुसरा डिफाईन नॉन मॉलिक्यूल, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. सो पोलर मॉलिक्यूल्स आर द मॉलिक्यूल्स इन विच सेंटर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज एंड द नेगेटिव चार्ज इज नॅचरली सेपरेटेड. और यहाँ पे नॉन पोलर मॉलिक्यूल्स मध्ये are the molecules in which center of positive charge and the negative charge is one and the same. दोघंही एकाच ठिकाणी one and the same. They do not have permanent electric dipole. ठीक आहे. तसं इथं naturally they are separated, so they have permanent electric dipole. इथं लिहितो as positive and negative part is naturally separated, hence they possess dipole moment. ठीक आहे. ते काय possess करतात dipole moment. तसं इन कॉन्ट्रास्ट इथं काय लिहितं रे, as positive and negative part is one and same, hence possesses, hence they don't possess. ठीक है, they don't possess dipole moment. ठीक है, dipole moment नॅचरली नाही possess करत, त्यांच्यामध्ये फोर्सफुली आपण करू शकतो. ठीक आहे, नॅचरली. बरं, त्यानंतर सेकंड पार्ट जो मी लिहितोय, मॉलिक्युल्स ऑफ, आता वॉटर आहे, अमोनिया आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, एक्झाम्पल दिलेत त्यांनी बरं का. तुम्हाला जास्त नाही आहे आता इथं, इलेक्ट्रोस्टॅटिक्स पुढच्या वेळेस आहे त्याच्यात बघूयात आपण. बरं, मॉलिक्युल्स ऑफ वॉटर म्हणजे H2O. अमोनियाचं काय असतं रे, काय माहिती बाबा, अमोनियाचं काय तुमचं NH3. NH3 का, ओके. बरं, त्यानंतर सल्फर डायऑक्साईड, हां ते येतं आहे बाबा आपल्याला SO2. हां, त्यानंतर सोडियम क्लोराईड म्हणजे NaCl. ठीक आहे, सोडियम क्लोराईड एटसेट्रा हॅव इनहेरेंट सेपरेशन ऑफ सेंटर्स ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस. सच मॉलिक्युल्स आर कॉल्ड पोलर मॉलिक्युल्स. आणि इथले पोलर नॉन पोलर कोण कोण आहेत, तर ते म्हणतात H2 हायड्रोजनचा, त्यानंतर क्लोरीन Cl2, त्यानंतर तुमचा CO2 कार्बन डायऑक्साईड, त्यानंतर CH4 म्हणजे मिथेन का, हां काहीतरी असतं, मिथेन असंच. तर हे जे मॉलिक्युल्स आहेत ते सगळे पोलर आणि इकडचे झाले ते नॉन पोलर. मग कळलं, दोन इलेक्ट्रिक चार्जेस सेपरेटेड बाय सर्टन डिस्टन्स. हे नॉन पोलर मॉलिक्युलची लय उपयोग होतो आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये ना, कॅपॅसिटरची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी. सगळं जे मटेरियल असतं ते नॉन पोलर असतं. ठीक आहे, मग ते कसं आहे काय ते आता 12वीत गेल्यानंतरच समजून सांगेल, आता त्याच्यामध्ये वेळ नाही घालवणार. आता थेरॉटिकल पॉईंट होता, सो आय थॉट आय शुड एक्सप्लेन दॅट कॉन्सेप्ट. ठीक आहे, बरं मग लेट्स गो ऑन टू द टॉपिक नाव. नया टॉपिक है अपना डिराइव एक्सप्रेशन फॉर कपल किंवा टॉर्क ॲक्टिंग ऑन इलेक्ट्रिक डायपोल इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. पण तो पार्ट आत्ता कवर करू की नको करू, ठीक आहे. बरं, आता काय करतो, तो पार्ट आपण उद्यासाठी ठेवूयात, कारण आपण डायपोल ॲक्सिस अँड डायपोल इक्वेटर शिकलो आहे, तर त्याच्याकडे फोकस करूयात. आपण मॅग्नेटच्या केसमध्ये पण असं शिकलो होतो. आणि जर आता इथं कम्पॅरिझन करायचंच म्हटलं तर तुम्हाला फॉर्म्युलांचं कम्पॅरिझन मला दाखवायला आवडेल. तर हे बघा, मी इथं लिहितो हेडिंग इलेक्ट्रिक डायपोल, और यहाँ पे हेडिंग लिखता हूँ मॅग्नेटिक डायपोल. तुम्ही म्हणताल ते मी तुम्हाला होमवर्क म्हणून करायला दिलं आहे, पण मीच आता इथं फॉर्म्युला लिहितोय, तर फॉर्म्युला लिहितोय फक्त मी, बाकीचं तुम्ही ते कम्पॅरिझन करणार आहात, वाचून घेणार आहात. बरं, आता मॅग्नेटच्या केसमध्ये मॅग्नेटिक डायपोलमध्ये मी असं इथं मॅग्नेट दाखवला होता, इफ़ यू डू रिमेंबर. तो यहाँ पे अपना बार मैग्नेट था, और बार मैग्नेट में इसके अंदर यहाँ पे कुछ पोल था साउथ, और यहाँ पे था नॉर्थ. तो साउथ में जो पोल स्ट्रेंथ था वो लिखा था -QM, नॉर्थ में जो लिखा था वो लिखा था +QM.
यहाँ पे ये चार्ज आहे मायनस क्यू, ये चार्ज आहे प्लस क्यू. तो हे काढण्याचं कारण काय आहे, तर आपण मग अशी इमॅजिनरी लाईन मानली होती याच्यामधनं जाणारी, त्याला आपण ॲक्सिस म्हटलं होतं. तसंच इथं पण इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू बोथ पोल्स, त्याला मॅग्नेटिक ॲक्सिस. इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू ॲक्सिस, मॅग्नेटिक इक्वेटर. इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द ॲक्सिस इज कॉल्ड ॲज इक्वेटर लाईन. मग मी आता हे काढण्याचा उद्देश काय आहे, सपोज ह्या ॲक्सिसवर इथं एक पॉईंट आहे, त्याला आपण पी पॉईंट म्हणूया. तसंच सिमिलरली इथं पण होतं एक पी पॉईंट. सो इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट ऑन द ॲक्सिस, त्याचा फॉर्म्युला आपण लिहित होतो 1/4πε0, 1/4πε0. तर तो फॉर्म्युला लिहितात, इथली डायपोल मोमेंट 2p अपॉन डिस्टन्सचा क्यूब. 9 हो काय बिबट्या आला काय? हां ठीक आहे चालेल ना. तुम्हाला खाऊन घेईल, तुम्हीच भेटले त्याला खायला, आहे की नाही? हां बरोबर. अरे वाघ येत आपण काय बिबट्याला हां घरी खवत येतोय. ओके ठीक आहे चालेल जा. हां इलेक्ट्रिक फील्ड ऑन द ॲक्सिस फॉर्म्युला बघा काय लिहिलं आहे, 1/4πε0 2p अपॉन r क्यूब. सो व्हॉट इज पी सांगा बरं मला आता, कोई बताएगा व्हॉट इज पी? सिद्धी, साक्षी जी, साक्षी यस सई, एनी वन ऑफ यू, शिवराज. पी काय आहे आपण बघितलं ना मगाशी, पी डायपोलमध्ये, इलेक्ट्रिक डायपोलमध्ये पी काय आहे? डिस्टन्स. नाही म्हणजे डिस्टन्स नाही आहे, डिस्टन्स तर आर आहे, तो सेंटरपासनं ह्या पॉईंट पी पर्यंतचा आर आहे. हा पी म्हणजे ह्या पॉईंटला आपल्याला जी मॅग्नेटिक फील्ड काढायची, लेट पी बी द पॉईंट ऑन ॲक्सिस, ठीक आहे. पण हा जो पी आहे हा फॉर्म्युल्यामधला हा कोण आहे, तर हा डायपोल मोमेंट आहे. आणि डायपोल मोमेंट कुठून कुठे असते, -q टू +q. सिमिलरली इन कॉन्ट्रास्ट तुम्ही मॅग्नेटिक फील्ड ऑन द ॲक्सिस काय काढली ते आठवतंय का? ह्या सेंटरपासून सपोज तो पॉईंट पी आर अंतरावर आहे, तर आपण असं लिहिलं होतं μ0/4π 2m अपॉन r क्यूब. आठवतंय का सर्वांना? बघा बरं सारखेच की नाही फॉर्म्युले, फक्त इथला जो कॉन्स्टंट आहे तो वेगळा आहे, इथला कॉन्स्टंट आहे तो वेगळा आहे. एम आय करेक्ट? आता समजतंय का? आता थोडं येतं आहे का डोक्यामध्ये? इथं मॅग्नेटिक फील्ड ऑन द इक्वेटर क्या लिखा था फॉर्म्युला, μ0/4π m अपॉन r क्यूब. आणि इथं फॉर्म्युला लिहिला जातो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऑन द इक्वेटर. ह्या डायपोलमुळे जी असणारी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे, इट इज गिवन बाय द फॉर्म्युला 1/4πε0 हां p अपॉन r क्यूब. आई बात समझ में? बच्चा पार्टी बताओ चलो जल्दी. येस सर. दोनों का कंपैरिजन समझ में सर. हां बोला. जसं बी ॲक्सिस इज इक्वल टू 2 बी इक्वेटर असतं, तसं इकडे इलेक्ट्रिक ॲक्सिस इज इक्वल टू 2 इलेक्ट्रिक इक्वेटर येईल का? येईल ना, का नाही येणार, येतच ना, रिलेशन आहेच ना. सो ई ॲक्सिस बघा ना, फॉर्म्युला सेम आहे की नाही, फक्त हा 2चा फरक आहे, दिसतोय का साक्षी? हे बघ हा 2चा फरक आहे, इथं 2 आहे का? नाही, इथं पण 2चा फरक होता, बाकी सगळा फॉर्म्युला जसेच तसा. सो ई ॲक्सिस इज इक्वल्स टू ट्वाईस ऑफ ई इक्वेटर, ठीक आहे. तसंच इथं पण बी ॲक्सिस मॅग्नेटिक फील्ड ऑन द ॲक्सिस इज इक्वल्स टू ट्वाईस ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऑन द इक्वेटर. तो येस डेफिनेटली इट वर्क्स. बट आता मी ह्यावेळेस काय केलं होतं, मुलांना हे पण ऑप्शनमध्ये दिलं होतं आणि आणखी एक ऑप्शन दिला होता. दॅट ऑप्शन वॉज लाईक दिस, ई बार ॲक्सिस, म्हणजे असा प्रश्न विचारला होता मी त्यांना, रिलेशन काय, -2 ऑफ ई इक्वेटर असं दिलं होता. हा पण ऑप्शन प्रेझेंट होता ॲज अ ऑप्शन म्हणून, आणि हा पण प्रेझेंट होता. दोघांपैकी करेक्ट काय? तर इथं पण तसंच आहे आपलं, बी ॲक्सिस बारमध्ये लिहिलं आहे. बार वेक्टर ज्यावेळेस येतो ना डोक्यावर, तर हमेशा हे निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करतं. मग तर कुठलं बरोबर आहे, कुठलं दोघांपैकी बरोबर आहे? तर हे पण बरोबर आहे, पण हे कशात, मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये. म्हणजे दोघांना जर मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये लिहिलं तर हे बरोबर, आणि जर दोघांना व्हेक्टर फॉर्ममध्ये जर घेतलं तर हे बरोबर. वेक्टर फॉर्ममध्ये
मग जर व्हेक्टर फॉर्ममध्ये विचारलं असेल क्वेश्चनमध्ये तर हे बरोबर सेकंडवालं मायनस साईनवालं, आणि फक्त मॅग्नेट्यूड फॉर्ममध्ये विचारलं तर फर्स्टवालं. ओके, मग आता फरक काय ह्या असा, तर घडतं काय, जी नेट मॅग्नेटिक फील्ड असते ना ऑन द ॲक्सिस, तर मी तिथं लिहितो वाटल्यास ॲक्सिसच्या तिथे ॲक्सिसची जी डायरेक्शन असते, इथं जर डायरेक्शन घेतली आता 2p/r³, मग इथं लिहिता डायरेक्टेड फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह चार्ज. आणि ई इक्वेटर इट इज डायरेक्टेड फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, डायरेक्टेड फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह चार्ज. तसंच इकडे पण डायरेक्टेड फ्रॉम साऊथ पोल टू नॉर्थ पोल. बघा, म्हणजे हे जे डायरेक्शन आहे हे उलट आहेत म्हणून बरं का. डायरेक्टेड फ्रॉम बोलो साऊथ टू नॉर्थ, बी ॲक्सिसची डायरेक्शन जर वेक्टर फॉर्ममध्ये घेतलं तर. आणि इथे डायरेक्टेड फ्रॉम, हे MCQ मध्ये पण विचारतात तुम्हाला, डायरेक्टेड फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. ओके, लक्षात राहील, ठेवताल. जास्त खिचडी केली मी तुमच्या डोक्यामध्ये, पण सिम्पल लॉजिक आहे, समजून घ्या. इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड ह्या वेक्टर क्वांटिटीज आहे. सो त्यांना मॅग्नेट्यूड बरोबरच काय येतं, डायरेक्शन येत असतं. म्हणून ॲक्सिसवरची मॅग्नेटिक फील्ड लेफ्ट टू राईट जाते, इक्वेटरवरची राईट टू लेफ्ट जाते, असं पण मी सांगू शकतो. आणि मॅग्नेटिक फील्ड ऑन द ऑफ अ बार मॅग्नेट ऑन द ॲक्सिस इज फ्रॉम लेफ्ट टू राईट अँड ऑन द इक्वेटर इट इज फ्रॉम राईट टू लेफ्ट. ठीक आहे, लक्षात आलं. इलेक्ट्रिक डायपोल आणि मॅग्नेटिक डायपोल यांच्यामध्ये काय अडचण आता हे समजण्यासाठी सांगा मला. ह्याच्यावर बेस्ड काही डेरिवेशन आहे, पण डेरिवेशन गरजेचे नाही आहेत. मी त्याच्यापेक्षा आहे ना त्याचे न्यूमेरिकल्स मला घ्यायला आवडतात, त्याचे कन्सेप्ट घ्यायला आवडतात. डेरिवेशन आहे ना, मी 12वीत गेल्यावर सुद्धा आहे ना मुलांना, म्हणजे यू लिटरली वॉन्ट बिलीव्ह. आता माझ्याकडे त्याची इमेज आहे का यार, पुस्तक कुठे काय म्हणजे मी आहे ना, वाटलंच तुम्हाला एकच मिनिट असेल. एकच मिनिट. हां, मी आहे ना ग्रुपवर एक फोटो टाकतोय तुम्हाला, ऑनलाईनच्या ग्रुपवर. तर तुम्ही विश्वास नाही बसणार तुम्हाला की मी लिटरली सिंगल पेजमध्ये पूर्ण बोर्डाचा जो चॅप्टर आहे ना तो तुमचा सिंगल पेजमध्ये कवर करतो आहे. सो वाटल्यास मी तुम्हाला स्क्रीन शेअर करूनही दाखवेल, किंवा तुम्ही आत्ता ग्रुपवर डाउनलोड करा तो अँड जस्ट सी दॅट. कारण इथं वेब व्हॉट्सअप चालू नाही आता माझं, ते वेब व्हॉट्सअप चालू व्हायलाच अर्धा तास गेले नाही. तर काय ते माझ्याकडं भरपूर गोष्टी अनरीड असतात, एवढे मातीचे ग्रुप झाले, ते आर्काईव्ह केले तरीसुद्धा त्याचे नोटिफिकेशन दिसतात. काय झालंय मोबाईललाच आता. सो बघितलं का रे तुम्ही डाउनलोड करा बरं तेवढं, मी ग्रुपवर टाकलंय, बघितलं का? येस सर. हां, काय दिसतंय त्यात मग? तर मी एक चॅप्टर आहे, आता 12वीचा चॅप्टर आहे तो, करंट इलेक्ट्रिसिटी नावाचा. तर मी आत्तापर्यंतच्या 10 वर्षात, म्हणजे मागील 10 वर्षात जे प्रश्न विचारलेले असतात बोर्ड एक्झाममध्ये,
त्याचं ॲनालिसिस केलं, सगळे 10 वर्षाचे प्रश्नपत्रिका बघितल्या सगळ्या बरं का. तुमचे ते मार्च आणि ऑक्टोबरची फाईटवाला पण, मार्च रेग्युलर फेब्रुवारी रेग्युलर आणि तुमचा सप्टेंबर ऑक्टोबरला ती फाईटवाला जो बॅकलॉगचा पेपर असतो तो पण. सो त्याच्यातनं बघा तुम्ही, जर मी म्हणजे डेफिनिशन बेस्ड, कम्पॅरिझन बेस्ड, ॲप्लिकेशन बेस्ड किंवा फॉर्म्युला बेस्ड ह्या टॉपिकवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग तुम्ही याचा अभ्यास करावा. पोटेन्शियोमीटर वर्सेस व्होल्टमीटर, पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे काय, KCL काय, KVL काय, विथ सर्किट डायग्राम अँड एक्झाम्पल. आणि खाली डेरिवेशन जर आले तर ते कशावर येऊ शकतात, शॉर्ट डेरिवेशन्स. मग खाली लिहिलं आहे मी की MCG इंटू व्होल्टमीटर. हे बघा, आता मी स्क्रीन शेअर करतोय, दिसतंय, विजिबल आहे का? ज्यांनी डाउनलोड नसेल केले बघा, डेरिवेशन MCG इंटू एन ॲमीटर किंवा व्होल्टमीटर, यूज ऑफ केल्विन्स मेथड. मग सांगायचं काय, आणि न्यूमेरिकल्स पण बघा. म्हणजे पूर्ण एक चॅप्टर, जो चॅप्टर तुमचा 100-200 पेजेसचा आहे, त्या चॅप्टरमधून डोंगर पोखरून मी फक्त तुमच्या हातात उंदीर दिलेला आहे. एवढंच करायचं आणि एवढं. मग तुम्हाला लिटरली सांगतो, 97 मार्काचा ऑप्शन सहित आपला पेपर असतो. बोर्डाचा पेपर 70 मार्काचा असतो. 97 पैकी बघा मी काय सांगतोय, 97 पैकी 70 मार्काचा तुमचा कंपल्सरी, म्हणजे तुम्हाला 97 पैकी 70 मार्काचाच अटेम्प्ट करायचा आहे. तर लिटरली एकच मिनिट, हे चार्जर लावू द्या बाबा, मला हे ढुस होत आहे, ढुस इलेक्ट्रिसिटी. एकच मिनिट, स्विच ऑफ झालं तरी जॉईन करा बरं का बच्चा पार्टी, शटडाऊन जरी झाला तरी, कारण आपलं चॅप्टर नाही संपलं. हां, तर सांगण्याचा उद्देश काय, तर मग एवढं जरी केलं ना तरी मग त्या 97 पैकी 70 पैकी त्या वर्षाच्या पेपरमध्ये, म्हणजे मागच्या वर्षीचाच घ्या, तर 79 मार्क्स चालू होतं. 79 म्हणजे ऑप्शन सोडून, ऑप्शनचे पण प्रश्न त्यातले कन्सिडर झाले होते. सो मग तुम्ही काय गरज काय तुम्हाला, आम्ही एखादा विषय 10 वेळेस अभ्यासला आहे आणि तुम्ही तो फर्स्ट टाईम ऐकताय. सो ऑब्वियसली मग आमचं जे नॉलेज आहे, आमचं जे अंडरस्टँडिंग आहे, ते तुमच्या अंडरस्टँडिंगपेक्षा जास्तच आहे. तुमच्यापेक्षा आम्ही जास्त प्रश्न सोडवलेत, मग त्या प्रश्नांचाच फायदा आम्हाला तुम्हाला करून द्यायचा आहे, कळतंय? सो त्याच्यामुळे ह्या गोष्टी गरजेच्या आहेत की शिक्षकाचा रोल काय बाबा विद्यार्थ्याच्या लाईफमध्ये. तर तो त्यांना गाईड करतो, तो त्यांच्याकडनं गोष्टी सोप्या करून घेतो, जे तुमच्यासाठी अवघड आहे तुम्ही स्वतःहून जर करायला घेतलं तर. ओके. सो आणि मला हमेशा असं विद्यार्थ्यांसाठी काय काय गोष्टी करता येईल ते करायला आवडतात. आणि फिजिक्ससारख्या विषयासाठी तर मी तर मग मला भाग्यवान समजतं की मला देवाने निवडलं ॲटलिस्ट, की फिजिक्ससारख्या विषयाचं तुमचं जे बर्डन आहे ते हलकं करण्यासाठी. या, सो आय थँक गॉड फॉर दॅट. तर मग जर नसेल समजलं तर सांगा. हे पण आता गोष्ट समजल्या असेल तर, म्हणजे जे आता जो कन्सेप्ट आहे, मग मी तुम्हाला सांगितलं की पॉईंट आला होता आपल्या डिस्कशनचा की डेरिवेशनवरनं. तर डेरिवेशन करायला मी घेत नाही, घेतलं तरी ठराविक डेरिवेशन तुम्हाला सांगतो बोर्डाच्या परीक्षेच्या वेळेस. पण आता 11वीला तुम्हाला बोर्डाची एक्झाम पण नाही आहे. सो मग आता आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायचे आहे. मग त्याच्यावरचे जेवढे तुम्हाला न्यूमेरिकल सोडवता येतील तेवढे न्यूमेरिकल्स आपण खटाखट सोडून घ्यायचे, ठीक आहे. त्याच्यावरचे MCQ जे आहे, आता हे का करतोय माहिती का आपण 11वीपासूनच, तर आपलं बॉडी आणि माइंडला ट्रेन करायचं आहे आपल्याला क्वांटिटेटिव्ह थिंकिंग, त्याची आपण म्हणतो ॲनालिटिकल थिंकिंग, लॉजिकल थिंकिंग ही डेव्हलप करायची आपल्या ब्रेनची. तर ती ब्रेनची डेव्हलपमेंट आपण आत्तापासूनच त्या तयारीसाठी आहे, हे समजून घ्या. म्हणजे आपला क्लास लावण्याचा उद्देश काय असतो. बरेच मुलं म्हणतात अरे काय गरज नाही, डायरेक्ट 12वीला लावू. पण तुम्हाला तेच सांगतो, हा तर फरक राहणार आहे तुमच्यात आणि त्यांच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही ते पुढे जाताल. आणि ह्या ॲटॉमिक हॅबिट्स आहेत, छोट्या छोट्या हॅबिट्स आहेत ह्या. तर हे तुम्हाला इट गोज ऑन, इट्स लाईक कंपाऊंडिंग, ठीक आहे. कंपाऊंडिंग म्हणजे तुम्ही कंपाऊंड इंटरेस्ट, चक्रीय व्याज किंवा चक्रीय वाढ व्याज असं ऐकलं असेल, तर तसा हा इफेक्ट आहे. तो एका दिवसात नाही दिसणार आहे तुम्हाला, पण शेवटी दिसतो सगळ्यांचा मिळून 1% बेटर एव्हरी डे. सो त्याच्यामुळे मी आवर्जून तुम्हाला सांगत असतो की बाबा आपण हमेशा तुम्ही तुमचे गोल्डन आवर्स सेट करा
की नाही मी संध्याकाळी 5:30 5:45 जे बसेल ते डायरेक्ट सेशन झाल्यानंतरच उठेल, हे तुम्ही गोल्डन आवर्स तुमच्यासाठी सेट करा. ठीक आहे. सो मग उद्या काय करूयात आपण परत याच्यावर बेस्ट काम करूयात. चांगलं काम इन द सेन्स त्याचे जे न्यूमेरिकल्स आहेत ते सोडून घेऊयात. त्याचे MCQ असतील तर ते MCQ पण बघूयात. ओके. सो दांड्या मारायच्या नाही, सही दांड्या मारायच्या नाही, रेग्युलरिटी ठेवायची, कन्सिस्टन्सी ठेवायची. बेनिफिट तुमचं आहे, समजून घ्या. ठीक आहे. चलेगा फिर. ओके. बाय बाय. सी यू. गुड नाईट.